नमस्कार मित्रांनो, आज आणले चिकन. हे बघा चिकन मस्तपैकी चुलीवर चिकन शिजत आहे. बघा चिकन खायला या. आता आपण मसाला बघूया. चिकनसाठी लागणारा हे तीळ आणि जिरं, कोथिंबीर, मिरची 1-1.5 चिरून घेतल्या, एक टोमॅटो, एक 2 ते 3 कांदे आणि या आपलं खोबरं, कोथिंबीर, आलं लसूण ह्याची पेस्ट, हे लाल तिखट आणि हे आपण घरी केलेला चिकन मसाला म्हणजे सुक्का मसाला. हे बघा मित्रांनो, आपण ह्यात कांदा, आलं लसणाची पेस्ट टाकून घेतली आहे. आता गोल्डन केशरी कलर येऊपर्यंत आपण हे भाजून घेऊयात. आता कांदा भाजलाय मित्रांनो, गोल्डन कलर आलाय. आता आपण जरासं घरचा सुक्का मसाला घालूया चिकनचा. आता आपण चटणी घालून घेऊया. आता आपण वल्ला मसाला घालून घेऊयात. याला जरासं आपण शिजून देऊयात 1-2 मिनिटं. मस्तपैकी मसाल्याला बघा तेल सुटलंय. उन्हामुळे मित्रांनो तुम्हाला जरा दिसत नसेल मैत्रिणींना. आता आपण ह्याळ आणि पाणी त्यात ओतून घेऊया. आपण इकडे रस्सा शिजायला ठेवलाय. आता इकडे सुक्क करून घेऊया. तेल घालून घेतो जरा. आता आपण यात कांदा घालून घेऊया. आपण हा कांदा भाजून घेऊया. आपण जरासं कांद्यात मीठ टाकूया म्हणजे कांदा लवकर भाजून निघेल. कांदा बघा भाजत आलाय. आता आपण यात मिरची टाकूया. मिरचीनं फ्लेवर छान येतो. तुम्ही पण ट्राय करून बघा एकदा. ही बेडगी मिरची आहे ना, ती मिरची आहे, त्यामुळं जास्त तिखट लागत नाही पण फ्लेवरला छान. आता यात आपण थोडंसं टोमॅटो घालूया.
आलं लसणाची पेस्ट टाकूया आपण. आता आपण ह्यात चिकन मसाला घातलाय जरा. बाहेरच्या पेक्षा मैत्रिणीनं घरी करून बघा चिकन मसाला, खूप छान होतो, टेस्टलाही छान येतो. आता आपण खोबरं कोथिंबीरची पेस्ट घालूया. जरा तेल सुटूपर्यंत आपण परतून घेऊया. रेडी झाले. त्यात आपण थोडं कोथिंबीर घालूया. रेसिपी कशी वाटली नक्की सांगा कमेंटमध्ये. सबस्क्राईब करायला विसरू नका. शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना. खायला या. झाले सांगा म्हणजे मस्त तिखट आलाय. त्याला पण रस्त्याला पण